नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार होता, परंतु अजूनही हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झालेला नाही. तर यामागचं काय कारण आहे, यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण पाहिलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण हे 29 मार्च 2025 पासून सुरू होणार होतं आणि त्याबद्दलचं ट्विट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. तुम्ही इथं पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2969 कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे, असं ट्विट 28 मार्च 2025 रोजी केलेलं होतं. परंतु 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च होऊन गेल्यानंतरही हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू. वितरित निधी 2969 कोटी 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ. आता इथं सांगितलेलं आहे वितरण सुरू आहे, म्हणजे वितरित करण्यात आलेलं आहे असं इथं टाकण्यात आलेलं नाही, तर वितरण सुरू आहे. तर यामध्ये एक होऊ शकतं की 31 मार्चपर्यंत मार्च एंड असल्यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये जे आर्थिक व्यवहार असतात ते क्लोजिंग सुरू असतं. बँकिंग प्रणालीमध्ये काही अडचण असल्यामुळे किंवा मार्च एंड असल्यामुळे हा हप्ता वितरित झाला नसू शकतो. तर आपण आशा करूयात की आता 1 एप्रिल उजाडलेला आहे, तर 2 ते 3 दिवसांमध्ये हा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. तुम्ही इथंही पाहू शकता, नमो शेतकरी हप्ता 31 मार्च पूर्वीच देणार. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8,961.31 कोटीचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. तर अशी ही बातमी देण्यात आलेली होती. तर शासनाकडून असं सांगण्यात आलेलं होतं की 31 मार्चपूर्वी हे तुमचे पैसे बँक खात्यावर जमा करण्यात येतील. परंतु 1 एप्रिल उजाडला तरी अजूनही हे पैसे बँक खात्यावर जमा करण्यात आलेले नाहीत. आता आशा करूया की येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये 3 तारखेपर्यंत तुमचे पैसे बँक खात्यावर जमा होतील. जर पैसे जमा झाले तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे पैसे जमा झाले का? जर जमा झाले नसतील तर तुमचा जिल्हा कुठला आहे आणि जमा झाले असतील तर कधी आणि जिल्हा कुठला आहे हे तुम्ही सांगा, जेणेकरून दुसऱ्याही लोकांना याचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.